नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरूण कथेचा पुढील भाग म्हणजेच पांघरूण भाग 11. कथा ऐकायला उत्सुक आहात ना? चला तर मग कथेला लगेचच आपण सुरुवात करूया. गण्या, अरे उठ ना, मला काही ठीक वाटत नाही आहे. उगाच जीव घाबरा होतोय. थोडं अस्वस्थ वाटतंय. सकाळचे 3:45 वाजले आहेत. माझा श्वास कोंडतो की काय असं वाटत आहे. शिव चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला. शिव, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? गण्या थोड्या काळजीने म्हणाला. आपण आता जाऊया का? गौरीला पाहायला थोड्याच वेळात पहाट होईल ना. चल आता निघूया, शिव काळजीत म्हणाला. हां चल ना मग, गण्या चटदिशी म्हणाला. मी माझ्या रूमच्या गॅलरीतून खाली येतो. तू समोरून निघ, म्हणजे कोणालाच संशय येणार नाही, शिव म्हणाला अन गॅलरीत गेलासुद्धा. दोघेही थोड्याच वेळात निघाले. गावातल्या तळ्यावर गाडीने जायचं म्हणजे अख्ख्या गावाला वळसा मारावा लागत होता. शिवच्या मनातली भीती अन हृदयाची धडधड काही कमी होत नव्हती. सकाळच्या गुलाबी थंडीतही तो घामाने चिंब भिजला होता. उगाचच अंगाला कंपन जाणवत होते. गार वारा सुटला होता तरीही सारखा शिव घाम पुसत होता. गाडीने मात्र आता चांगलाच वेग घेतला होता. अरे चला, कदाचित मेली वाटतं. उगाचच कोणी आलं तर आपल्यावर नको यायला. आपल्याला कोणीही पाहू नये म्हणून तर काकांनी ह्यावेळेस काम उरकायला सांगितलं होतं, एक माणूस म्हणाला. अरे पण ती मेली आहे की जिवंत आहे ते तरी पहा. या की, दुसरा म्हणाला. अरे एवढा मार खाऊन काही जिवंत नाही राहणार ती. आता तिला कळले असेल खालच्या समाजात जन्माला येऊन उच्चभ्रू लोकांवर कशा नजरा वळवायच्या त्या. एक माणूस राग ओकत म्हणाला. हां बरोबर तर आहे. हिला तिची जागा काय आहे ती त्या संग्रामने दाखवली होती. तरीही ती इथेच राहतच होती ना. सगळा गाव तिच्यावर शिंतोडे उडवत होता, तरीही ती इथून गेली नाही. म्हणजे किती निर्लज्ज होती. आज काय चक्क या गावातल्या गावकार मुलावर नजर टाकायला गेली. तिची हिंमत भरपूर वाढली होती. अरे विंचवाची नांगी वेळीच ठेचावी लागते, नाहीतर तो आपल्याला डंक मारू शकतो आणि मग आपल्या जीवावर बेतते. नाहीतर मग उद्या हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा आत्ताच काय तो निर्णय घेतलेला बरा. आता मुकली ना जीवानिशी, तिसरी व्यक्ती रागात म्हणाली. अरे चला, रानात येणाऱ्या कच्च्या रस्त्याने कोणाची तरी गाडी येत आहे. आवाज येतोय. पळा, चटकन चला, चौथी व्यक्ती म्हणाली. अरे नाही, बहुतेक शेजारच्या गावातून आवाज येत आहे, पाचवी व्यक्ती त्यांना धीर देत म्हणाली. सगळे शेवटी पळून गेले, कारण गाडीचा आवाज अजूनच जवळ येत होता. कदाचित उद्याही मेलेली सापडली अन कोणाच्या गाडीवाल्याने पाहिलं तर प्रकरण अंगाशी येईल. ते रानातल्या आडवाटेने गावाचा रस्ता पकडू लागले. शिव, आपण पोचलो आहोत. काहीही झालं नसेल गौरीला. फक्त आता 10 मिनिटं चालावं लागेल. पुढे गाडी जाऊ शकत नाही. तू टेन्शन कमी कर. बघ थोड्याशा वेळात चेहरा कसा झाला आहे. गण्या शिवला धीर देत म्हणाला. गण्या, नाही, फक्त काळजी वाटत आहे रे. फक्त ती व्यवस्थित असावी. कधी तिला भेटतोय अन स्वतःच्या जवळ घेतोय असं झालंय. आता यापुढे मी तिला दूरच करणार नाही आहे. आता माझ्या वचनपूर्ततेची वेळ आली आहे.
फक्त मला तिला इथून बाहेर घेऊन जाऊ दे. मग तिच्या आयुष्यात मी सगळं चांगलंच करेन. यापुढे तिच्यासमोर येणारं प्रत्येक संकट पहिलं मला भिडेल. मी मेल्यानंतर जर जर शिल्लक राहिलं तरच तिच्यापर्यंत पोचेल. शिव भावूक होत हळूवार आवाजात म्हणाला. दोघेही रानातली पायवाट भरभर चालत होते. दोघेही एकदाचे तिच्या घराजवळ आले. घर कसले, छोटीशी कुडाची झोपडी. दोघेही पुढे जाणार तोच शिवच्या पायाला काहीतरी लागलं अन तो तिथेच थांबला. तो खाली वाकला. खाली एक दांडका होता. तो हातात उचलून घेणार, परंतु काहीतरी ओलं त्याच्या हाताला लागलं म्हणून त्याने मोबाईलची बॅटरी मारली अन त्याच्या अंगावर काटा आला. कारण तो दांडका रक्ताने माखला होता. त्याने पुन्हा पाहिलं. रक्त ओलं होतं. म्हणजे खरंच इथे काहीतरी झालं आहे. त्याच्या चाणाक्ष नजरेने हेरले. शिवने लगेच गणेशचा हात धरला. गण्या, जरा जपून. कोणीतरी असणार इथे किंवा काहीतरी नक्की झालं आहे. कदाचित गौरीच्या जीवाला धोका असेल. तू तुझी पाऊले सावकाश ठेव. बस फक्त गौरी सेफ असू दे. शिव दबक्या आणि कातरलेल्या आवाजात म्हणाला. मनातली भीती चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. दोघेही अगदी दबक्या पावलांनी सावकाश पुढे सरकले. परंतु कोणाचीही काहीही चाहूल नव्हती. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. दोघेही आता झोपडी शिरणार तोच त्यांना मंद प्रकाशात काहीतरी झोपडीच्या बाजूला चमकताना दिसले अन दोघेही तिकडे वळले. समोरचं दृश्य पाहून शिव आणि गणेश दोघेही नकशिकांत हादरले. शिवचे तर हातपाय गळाले. कोणीतरी आपला श्वास कोंडून ठेवत आहे किंवा जबरदस्तीने जीव काढून घेत आहे असाच तो क्षण होता. घसा कोरडा पडला होता. जीव कुदमरून जात होता. पाय लटपटत होते. कारण समोर रक्ताच्या थारोळ्यात गौरी पडलेली होती. शिव कापरे हात घेऊन खाली बसला. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. समोर ती निश्चित पडली होती. चेहरा मलूल आणि निस्तेज झाला होता. तो मात्र आपले भान कधीच हरपला होता. त्याच्या तोंडून फक्त एकच आवाज निघाला. गौरी, 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 गौरी. गणेशने लगेच तिच्या नाकावर हात लावला. मंद गतीने श्वास चालू होता. आता मात्र त्याच्या जीवात जीव आला. शिव, शिव, इकडे बघ. तुझी गौरी व्यवस्थित आहे. तिचा श्वास चालू आहे. आपल्याला आता तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन जायला हवे. कारण तिच्या जीवाला धोका आहे. तू काळजी करू नको. तिला काहीही होणार नाही. तिला ह्या मरणाच्या दारातून तुझं प्रेम नक्की परत आणेल याची मला खात्री आहे. तो शिवचा हात पकडत म्हणाला. आता मात्र शिवच्या जीवाला थोडं बरं वाटलं. त्याने लगेच तिला उचलून घेतलं. परंतु प्रचंड रक्त वाहत होतं. ठिकठिकाणी जखमा होत्या. आता मात्र त्याच्या पायाला चक्र लागल्यागत तो धावत होता. 10 मिनिटांचा रस्ता त्याने क्षणात कापला होता. दोघेही गाडीत बसले. गण्या, जितकी स्पीडने गाडी घेता येईल तितकी घे. फास्ट फास्ट, शिव म्हणाला. शिव, तू काळजी करू नको. मी घेतो गाडी फास्ट. तू फक्त तिला व्यवस्थित घेऊन बस, गण्या म्हणाला. त्याने तिला छातीशी कवटाळून घेतले होते. तिच्या हृदयाचे ठोके मंद मंद होते. त्यांचा धडधड आवाज येत नव्हता. शिवच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू तिच्या तळहातावर पडत होते. परंतु ना तिला भावना
कळत होती आणि संवेदना जाणवत होती. ती एका जिवंत मूर्तीसारखी होती. तिथंच त्याच्या काळजात धस्स होत होते. गाडी भरधाव वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने धावत होती. हॉस्पिटल 10 किलोमीटर लांब होते. शेवटी 15-1 मिनिटात गाडी हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश करून आत आली. त्याने तिला लगेच दोन्ही हातांवर उचलून घेऊन तो आत आला. डॉक्टर, 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 तो मेटाकुटीला येऊन ओरडत होता. डॉक्टर ही लगेच आली. त्यांनी तिची हालतच पाहून कंडिशन किती क्रिटिकल आहे ते समजले होते. त्यांना आता ऑक्सिजनची गरज आहे. त्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. श्वासांचा वेग मंदावत चालला आहे. रक्तस्रावही खूप होत आहे. इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात काहीच सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. तात्पुरतं जिथून रक्त येतंय तिथे स्ट्रेचर्स घालून देऊ. तुम्हाला ह्यांना लगेच पुढच्या हॉस्पिटलला हलवावं लागेल. ह्यांचा जीव धोक्यात आहे. लगेच ॲम्ब्युलन्स बोलवून ह्यांना पुढे घेऊन जा. ह्यांच्या काळजीसाठी एक अतिरिक्त असणारे डॉक्टर आम्ही तुमच्यासोबत पाठवू शकतो. डॉक्टर आपलं मत सांगत होते. शिवचे मात्र हातपाय आता थरथरायला लागले होते. एक सळसळती वेदना संपूर्ण शरीरभर जाणवत होती. मन संभ्रमित झाले होते. तो एकटक तिच्या निरागस परंतु निस्तेज झालेल्या चेहऱ्याकडे पाहत होता. अश्रूंची रांग घरंगळत गालावरून जात होती. गणेश त्याच्याकडे पाहत होता. त्याची अवस्था त्याच्याने पाहवत नव्हती. लहानपणापासूनच त्यांची जिगरी मैत्री होती. तेव्हापासून त्याच्या डोळ्यात कधी अश्रू पाहिले नव्हते किंवा कमजोरी होताना पाहिले नव्हते. आणि आज तो फक्त हतबल होता. त्याच्या अवस्थेवरूनच कळत होते त्याचा जीव तिच्यात किती अडकला आहे तो. ती मरणाच्या दारात होती परंतु मरणयातना तो भोगत होता. आज मात्र त्याला असं पाहताना एक मित्र म्हणून मनात वेदना जाणवत होती. शिव, असे हातपाय घालून कसे चालेल? तुला आता हिम्मत करून हरून चालणार नाही. तिला ठीक करण्यासाठी आता खंबीर बनावं लागेल. असे तूच अश्रू गाळत राहिलास तर अश्रू पुस आणि चल गौरीला घेऊन पुढे हॉस्पिटलला. आता आपण एकच मनात ठेवायचं आहे. गौरीला काहीही होणार नाही आहे. जसं तिने तुला नवजीवदान दिले तसं तूही तिला जीवदान देणार आहे. चल लवकर. गण्या त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाला. गण्या, काय होऊन बसलं रे? नाही पाहू शकत मी तिला असं. कितीतरी स्वप्न पाहिली होती आयुष्याची. आता आयुष्य इथेच थांबतं की काय असंच वाटतंय. बघ ना, ह्या क्यूर लोकांनी तिची काय अवस्था करून ठेवली आहे. ह्या सगळ्याचा मी प्रतिशोध नक्की घेईन. माझ्या गौरीच्या प्रत्येक प्राणाचा, रक्ताच्या थेंबाथेंबाचा, तिच्या वेदनांचा बदला मी नक्की घेईन. ह्या जातीवादाच्या नावाखाली आपलाच हेका चालवणाऱ्या त्यांची जागा ही दाखवून देईन. शिव गणेशला मिठी मारत म्हणाला. बस, चल आता लवकर. गण्या म्हणाला. जेमतेम तासाच्या प्रवासानंतर गाडी धन्वंतरी हॉस्पिटलला आली. डॉक्टरांनी आल्या आल्या आपली ट्रीटमेंट चालू केली होती. सर, हा फॉर्म भरायचा आहे. त्यांची कंडिशन क्रिटिकल असल्यामुळे ऑपरेशनची गरज आहे. त्यातच बहुतेक त्या प्रेग्नंट होत्या. त्यांना ब्लिडिंगही चालू आहे. बहुतेक ॲबॉर्शन झालं आहे. लगेच त्यांचे नाव सांगा आणि सहीही करा. हॉस्पिटलची
रिसेप्शनिस्ट म्हणाली. शिव पुतल्यासारखा उभा होता. डोळ्यांतून अश्रूंची संततधार चालू होती. सर, पेशंटचे नाव सांगताय ना? ती रिसेप्शनिस्ट पुन्हा म्हणाली. गौरी शिव पाटील, तो एका क्षणात म्हणाला. मात्र त्याच हॉस्पिटलची डॉक्टर मधुराणी जाधव हे नाव ऐकून थक्क झाली. थँक्यू. कथा ऐकायला उत्सुक असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.